जर का ना तुम्ही इकडून तिकडून पैसे गोळा करून जर का आयफोन जर का तुम्ही बाय करणार असेल ना, तर हे खरंच खूप चुकीचं आहे। आयफोन घ्यायचं का नाही हे तुमच्या कामावर डिपेंड करतं की तो जो आयफोन आहे ना तो तुमच्या कोणत्या कामासाठी यूज होणार आहे। जसं मित्रांनो, आणखी एका नवीन आणि शानदार व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं आणखी एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण अँड्रॉइड वर्सेस ऍपलला कम्पेअर करणार आहोत। इंडियाचं जे मार्केट शेअर आहे ना त्यामध्ये ना 93 ते 94% ना अँड्रॉइड युजर्स आहेत आणि फॉरेन मध्ये ना 93 ते 94% iOS युजर्स आहेत। आजकाल ना इंडियामध्ये सगळ्यात जास्त आयफोन सेल्स का व्हायला लागलेले आहेत, कारण की आयफोन जे आहेत ना ते आता EMIs वरती भरपूर मिळायला लागलेले आहेत। मित्रांनो, जो अँड्रॉइडचा जो स्मार्टफोन आहे ना तो खरंच खूप चांगला आहे, कारण की अँड्रॉइडच्या स्मार्टफोनला ना आपण जसं पाहिजे तसं चालू शकतो, पण तसं उलटा आहे iOSच्या स्मार्टफोनचं, म्हणजेच की आपल्या ॲपलने जसे कस्टमायझेशन केले आहे पूर्ण स्मार्टफोनमध्ये त्या पद्धतीने आपल्याला तो जो स्मार्टफोन आहे तो वापरावा लागतो। अँड्रॉइड स्मार्टफोन घेण्याचा ना अजून एक फायदा आहे, अँड्रॉइडच्या स्मार्टफोनमध्ये ना तुम्हाला भरपूर जास्त कस्टमायझेशनचे ऑप्शन्स मिळतात, तसं ॲपलच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला इतके जास्त कस्टमाइजचे ऑप्शन्स मिळत नाहीत। आणि ना कस्टमायझेशनमध्ये ना आपला अँड्रॉइडच बेस्ट आहे, पण जर का तुम्हाला कस्टमायझेशन वगैरे जर का नसेल आवडत तर साधा आणि सिंपल जर का स्मार्टफोन पाहिजे असेल ना तर ॲपलच बेस्ट आहे। त्यामध्ये तुम्हाला जास्त ऑप्शन्स मिळत नाहीत, जेवढी कंपनी देते तेवढेच तुम्हाला ऑप्शन्स मिळतात। जेवढी सिक्युरिटी मित्रांनो तुम्हाला ॲपलच्या स्मार्टफोनमध्ये मिळते ना तेवढी तुम्हाला अँड्रॉइडच्या स्मार्टफोनमध्ये कधीच मिळणार नाही। जसं की तुम्हाला प्रत्येक ॲप्लिकेशन घेताना तुम्हाला ॲपलचा जो स्मार्टफोन आहे ना तो परमिशन मागतो, तो अँड्रॉइडच्या स्मार्टफोनमध्ये ते ऑटोमॅटिक थर्ड पार्टी ॲप्लिकेशन इन्स्टॉल होतं। सॉफ्टवेअर आणि परफॉर्मन्स जर का आपण बघितलं ना तर 70 ते 80 हजार रुपये घालून तुम्हाला ॲपलच्या स्मार्टफोनमध्ये तोच परफॉर्मन्स मिळतो आणि अँड्रॉइडच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 25 ते 30 हजार रुपये, ते डिपेंड करतं तुम्ही कोणत्या कंपनीचा जो स्मार्टफोन घेताय ते, त्यामध्ये पण तुम्हाला तोच परफॉर्मन्स मिळतो। म्हणजे जास्त पैसे घालून तुम्हाला जास्त फायदा तर होणार नाही, परफॉर्मन्स तर तोच। कॅमेरा हा जो टॉपिक आहे ना तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे। फोटोज व्हिडिओज जर का तुम्ही ॲपलचे बघितले ना तर त्यामध्ये ती जी क्वालिटी आहे ना ॲपलची ती सगळ्यात जास्त म्हणजे अँड्रॉइडपेक्षा भरपूर जास्त चांगली आहे। पण जे अँड्रॉइडचे जे कंपनी आहेत ना, लाईक सॅमसंग असेल, विवोची X सिरीज असेल, सॅमसंगची S सिरीज असेल, त्याची जी फोटोची क्वालिटी ना त्याबद्दल कोणीच कशासोबत पण कम्पेअर करू शकत नाही। जर का तुम्ही ॲपलचे जे फोटोज जर का तुम्ही क्वालिटी चेक केली आणि अँड्रॉइडमधल्या S नाहीतर X सिरीजची जी कॅमेऱ्याची क्वालिटी जर का चेक केली ना तर तिथं तुम्हाला काही फरक दिसणार नाही। लाईक चांगल्या सिरीजचे जे स्मार्टफोन्स आहेत ना त्यांचे जर का तुम्ही फोटो क्वालिटी किती जरी झूम केली ना तिथं तुम्हाला त्याचे जे रिझल्ट आहेत ते खरंच खूप चांगले येणार आहेत। पण मित्रांनो, जे ॲपल स्मार्टफोनची जी कॅमेराची क्वालिटी आहे ना, जर म्हणजे जसं की व्हिडिओची जी क्वालिटी ना त्याला आतापर्यंत कोणच टक्कर देऊ शकलं नाही। फोटोज व्हिडिओ जे नॉर्मल जे फोटोज आहेत ना ते अँड्रॉइडच्या कोणत्या पण सिरीजमध्ये चांगलेच येतात, पण जी व्हिडिओची जी क्वालिटी आहे ना ती ॲपलचीच बेस्ट आहे। कनेक्टिव्हिटी आणि जर का परमिशन जर का आपण बघितलं तर जो अँड्रॉइडचा स्मार्टफोन आहे ना तो सहजपणे इझिली कुठे पण कनेक्ट होऊ शकतो। जसं की तुम्हाला लॅपटॉप मधल्या कोणत्या पण फाईल, व्हिडिओज आणि फोटोज जर का इकडून तिकडे जर का शेअर करायचे असेल तर तो अँड्रॉइडच्या स्मार्टफोनने सहजपणे कनेक्ट होऊ शकतो। तसं ॲपलचा जो स्मार्टफोन आहे ना त्यामध्ये तुम्हाला भरपूर जास्त परमिशन घ्यावं लागतं। फोटोज व्हिडिओ जर का शेअर करायचे असेल PC मधून स्मार्टफोनमध्ये किंवा इकडून तिकडे जर का तुम्हाला कोणती पण फाईल शेअर करायची असेल तर तिथे तुम्हाला जास्त परमिशन घ्यावे लागते। ॲट दी एंड मित्रांनो, जर का तुम्हाला स्मार्टफोन कस्टमायझेशनचा पाहिजे असेल आणि त्यामध्ये भरपूर जास्त तुम्हाला न्यू अपडेट्स पाहिजे असेल आणि फोन जरा तुम्हाला फ्लेक्झिबल पाहिजे असेल तर तुमच्यासाठी अँड्रॉइड हा जो स्मार्टफोन आहे तो भरपूर जास्त बेस्ट राहील। जर का तुम्हाला सिंपल स्मार्टफोन पाहिजे असेल, म्हणजे जास्त अपडेट्स नको, जास्त तुम्हाला व्हरायटीज नको, सिंपल साधा फोन पाहिजे असेल आणि भरपूर जास्त प्रीमियम जर का स्मार्टफोन पाहिजे असेल ना तर तो तुमच्यासाठी ॲपल राहील। जर का ना तुम्ही इकडून तिकडून पैसे गोळा करून जर का आयफोन जर का तुम्ही बाय करणार असेल ना तर हे खरंच खूप चुकीचं आहे। आयफोन घ्यायचं का नाही हे तुमच्या कामावर डिपेंड करतं की तो जो आयफोन आहे ना तो तुमच्या कोणत्या कामासाठी यूज होणार आहे। जसं की तुम्हाला व्हिडिओ वगैरे शूट करायला जसं की कामाला येणार आहे, ते ऑल ओव्हर डिपेंड करतं ते तुमच्या कामाबद्दल। सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा असं म्हणत नाही, पण जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। भेटूयात असेच नेक्स्ट तडकत्या फडकत्या व्हिडिओ सोबत, तोपर्यंतसाठी नक्की लक्षात ठेवा